ज्या इसमाने असलम शेख यांचा मृतदेह बाहेर काढला ते फायरचे ऑफिसर माझ्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल, या मॅनहोलमधून तुम्ही आत उतरून त्या इसमाचे मृतदेह बाहेर काढलेला होता, किती चॅलेंजिंग होतं हे काम करणं, काय सांगाल? चॅलेंजिंग तर असतं, कारण सिव्हिअर लाईन म्हटलं की आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात आणि आतमध्ये जो रेस्क्यूअर उतरणार आहे त्याच्याही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून एक सेपर साईड आपण एक्झॉस्ट ब्लोअर वापरून या सिव्हिअर लाईनचं व्हेंटिलेशन करून घेतलं होतं आणि खाली उतरताना रेस्क्यूअरला श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे जे ब्रिदिंग ॲपरेटस असतात त्या ब्रिदिंग ॲपरेटसमधील फ्रेश एअरचा सप्लाय आपण कंटिन्यूस चालू ठेवलेला होता. किती चॅलेंज काढताना तरी पण धाप लागली होती, तो व्यक्ती देखील सापडत नव्हता, कशा प्रकारे ते सगळं मॅनेज केलं गेलं? चॅलेंजिंग तर असतं, कसं ज्याप्रमाणे आता आपण जसं ग्राउंडवरती भरून बोलतोय, परंतु ॲक्च्युअली ज्यावेळेस आपण मेन हॉल ओपन करतो तुम्हाला दिसेल एकदम छोटीशी जागा आहे. सर्वात पहिलं चॅलेंज असतं की त्या छोट्याशा जागेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर जेवढं तुम्ही डेप्थला जाणार, साधारणतः एक 25 ते 30 फुटाच्या आतमध्ये डेप्थ आहे. 25 फुटापर्यंत एक पाणी नाही आहे, परंतु त्याच्या खाली 4-4.5 फूट पाणी आहे, त्याच्यामध्ये गाळ पण आहे. आणि आतमध्ये जी व्यक्ती पडलेली होती ती व्यक्ती एका आतमध्ये जे छोट्या ट्रेनमध्ये ती पाय त्याचे अडकलेले होते. तर चॅलेंजिंग तर होतंच. आपण खाली जाऊन त्या व्यक्तीला व्यवस्थित हार्नेसच्या मदतीने बाहेर काढून राजावाडी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. चॅलेंजिंग जॉब होतं आणि ते चॅलेंज पूर्ण तर केलेलं आहे. माझ्याबरोबर तो जो मॅनहोल आहे तो आपण दाखवूयात की हाच तो मॅनहोल आहे ज्या मॅनहोलमधून असलम शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. इथून 170 मीटर पुढे असलम शेख हे मॅनहोलमध्ये पडले होते, मात्र ते वाहत वाहत या मॅनहोलपर्यंत पोचले आणि त्यांना जे फायरचे ऑफिसर आहेत त्यांनी मोठ्या शिकाफीने या ठिकाणी बाहेर काढलेलं, परंतु त्यांचा या ठिकाणी 2 तासानंतर मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेश सह सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, मुंबई.